कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो असं म्हटलेलं आहे राम शिंदे यांनी। माझा पराभव हा नियोजित कट होता असं राम शिंदेंनी म्हटलंय। अजित पवार कटामध्ये सहभागी असल्याचा राम शिंदेंना संशय आहे। अजित पवारांनी रोहित पवारांसाठी सभा घेतली असती तर काय असं शिंदेंनी म्हटलं। राजकीय सारीपाटामध्ये माझा बळी गेला असं राम शिंदेंनी म्हटलंय। आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे मीडियामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता, किंबहुना कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्याविरोधी एक कट रचला गेला होता। त्याचा मी बळी ठरलो, त्याचा आज प्रत्यय आलेला आहे। वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे, पक्षाकडे, अजितदादांकडे मागणी करत होतो, परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं। याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला। या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं, त्याचा मी बळी ठरलेलो आहे। वरिष्ठांकडे तुम्ही आता याबाबत तक्रार करणार आहात? मला वाटतं वरिष्ठांकडे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संदर्भामध्येच असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर हे महायुतीसाठी चांगलं नाही, माझ्यासाठी तर नाहीच नाही। पण याच्यावर गांभीर्याने आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन याच्यावरती विचार विनिमय केला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे।